शिक्षक सहकारी बँकेच्या शिक्षकांमध्ये आज तुफान हाणामारी झाली। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन एकमेकांवर चपला फेकण्यापर्यंत हे भांडण गेलं। आज शिक्षक सहकारी बँकेची 76वी सर्वसाधारण सभा होती। अपडेट्स घेऊया त्यांचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, नेमकं काय कारण झालं की ही हाणामारी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली? आपण बघतो की प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 76वी सर्वसाधारण सभा होती आणि दरवर्षी अशाच प्रकारे गुरुजींचा राडा पाहायला मिळतो आणि तो याही वर्षी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एकूणच बघतो की सत्ताधारी भाषण करत असताना विरोधकांनी त्यांच्या अंगावर जात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये विरोधक कोण सत्ताधारी कोण हे कळायला मात्र काहीच कळालं नाही। आपण बघतो की कशा प्रकारे फ्रीस्टाईल हाणामारी हे गुरुजी करतायत। एकूण हे गुरुजी सगळे समाजासमोर आदर्श निर्माण करणारे असतात, पण यांच्या सभेमध्ये मात्र अगदी बरोबर आहे प्रताप। समाजासाठी आदर्श निर्माण करणारे, भविष्य घडवणारे शिक्षकांमध्ये जर अशी हाणामारी होत असेल तर पुढचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहायचं कुणाकडे, असाही प्रश्न निर्माण होतो। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली हे कळू शकलं नसलं तरी शाब्दिक चकमक सुरू झाली आणि मग त्यानंतर चपलांचा प्रसाद या सगळ्या शिक्षकांकडून एकमेकांना देणं सुरू झालं। आपण ही दृश्य बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात या सगळ्या शिक्षकांमध्ये ही हाणामारी झाली आहे। ज्यांना सभासदांनी नाकारलं त्यांनी पुढे येऊन सामान्य सभासदाला मारहाण करण्यापर्यंतची मजल गेली आणि त्यातून हा सगळा गोंधळ विरोधकांनी घातलेला आहे। याचं सामान्य सभासदाला ही सभा चालवायची होती। मी स्वतः पारदर्शी कारभार करत असताना मी स्वतः बांधील आहे ही सभा चालवण्यासाठी, परंतु हा जो गेले 1 तास ते 2 तास झाला हा सगळा गोंधळ घातलेला आहे, याचा मी चेअरमन या नात्यानं विरोधकांचा निषेध करत आहे। सत्ताधाऱ्यांना ही सभा चालवायची नव्हती। या अहवालातल्या अनेक घोटाळ्यांच्यावर बोलण्यासारखे त्यांच्याकडे विषय नव्हते आणि त्यामुळे त्यांनी मारहाणीला किंवा पहिल्यांदा या गोष्टीची मी चौकशी करा म्हणून सांगतो की या चप्पल फेक जी झाली, जे खुर्ची फेकली गेली ती कुठून फेकली गेली, सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठाकडून ती विरोधकांच्याकडे फेकली गेली। त्यामुळे आमचा असा आरोप आहे की यांना सभा चालवायची नसून ही सभा त्यांना गुंडाळायची होती आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा उद्योग केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।